नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही शेती पालन रस्ता चळवळ जी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमामध्ये तुम्हाला वरून तहसील विभाग असेल, प्रांत अधिकारी असतील, भूमिलेख अधिकारी असतील, सर्कल विभाग असेल, तलाठी विभाग असेल, यांचं सहकार्य कसं भेटतंय तुम्हाला? आम्हाला सहकार्य ना तहसील साहेब आणि त्यांचे खालचे जे अधिकारी नायब तहसीलदार किंवा सचिन विभाग असतील यांचं सहकार्य आम्हाला ना असं योग्य प्रकारे मिळालेलं, मार्गदर्शन सुद्धा भेटलेलं आहे. आणि आता हा महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्र समिती अध्यक्ष पवळे साहेब आणि जंगले साहेब समन्वयक, त्याच्याप्रमाणे साकोरे मॅडम असतील आणि जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे साहेब यांच्या प्रेरणेने ही सर्व आंबेगाव तालुका कृती समिती यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेत आहे. बाकीची प्रश्न तुम्हाला आहे ना कापडी साहेब करतील. नमस्कार पत्रकार महोदय. महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्रस्थ चळवळ अध्यक्ष शरदजी पवळे आणि समन्वय समिती अध्यक्ष जंगले दादा पाटील, त्याचप्रमाणे या सर्व गोष्टीचं प्रेरणास्थान जर असेल तर ते जमाबंदी आयुक्त सुहासजी दिवसे साहेब. आमचं त्यांच्याशी या विषयावरती बरेचसं बोलणं झालेलं आहे. आता प्रकार असा झालेला आहे, ह्या काही कालावधीमध्ये आम्ही आज 10-12 महिने झाले त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी या रस्त्याच्या खूप मोठ्या आहेत. आणि ह्या अडचणी इतक्या भयानक, काहींना आजला शेती विकावं लागते ही परिस्थिती तयार होऊन बसलेली आहे. या संदर्भामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीला पत्र देणं, तलाठ्यांना पत्र देणं किंवा सर्कलला पत्र देणं इतपतच हे होतंय. त्यामुळे झालंय काय माहितीये का, ह्याच्यानंतर करायचं काय हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. कारण स्थानिक जे अधिकारी हे कोणत्या प्रकारे इंटरेस्ट याच्यामध्ये घेत नाहीत. एवढंच नव्हे, माझं स्वतःचं प्रकरण होतं. माझ्या प्रकरणामध्ये गेले मी 3 वर्ष संबंधितांना रस्ता मोकळा करण्यासाठी खूप निवेदन दिलेलं आहे, खूप वेळा विनंत्या केल्या, पण ते लोक काय ऐकत नव्हती. शेवटी प्रकार असा झाला की ग्रामपंचायतीला पत्र दिलं आम्ही ग्रामपंचायतीला. तर ग्रामपंचायत आम्हाला काय म्हटले की तुम्ही काय करा, तहसीलदारांना निवेदन द्या. आणि तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर गेल्या 8 महिन्यानंतर आज आम्हाला दिनांक 14/11 रोजी माननीय तहसीलदार नागटेळ साहेब यांनी जवळजवळ त्या दिवशी 5-7 प्रकरणं आदेशामध्ये काढलेली आहेत. ती 5-7 प्रकरणं म्हणजे याच्यामध्ये आम्ही स्वतः आहे, कैलास कारभारी कापडी, चंद्रकांत बाळू कापडी, एकनाथ कारभारी कापडी आणि अन्य काही शेतकरी आहेत. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण होतं देवगाव या गावातलं बबन केरू दाभाडे यांचं. ते यांचं पहिलं प्रकरण दुरुस्तीसाठी होतं, ते पण दुरुस्ती करून त्यांना ते मिळाले. त्याचप्रमाणे तिसरं प्रकरण शांताराम शंकर करंडे यांचं होतं. आणि त्याच्यानंतर चौथं प्रकरण होतं घेवडे कारेगावचे. तर ह्या लोकांना आदेश झाले, सगळं काय झालं, परंतु आदेश झाला पण याची प्रत्यक्षात अंमलबजावणी हा अजून विषय झालेला नाहीये. म्हणजे प्रत्यक्षात कामच झालेलं नाहीये. आणि आता आम्हाला अपेक्षा लागलेली आहे की शासनाने या गोष्टीची अंमलबजावणी अतिशय कठोर प्रक्रिया वापरून करावी. कारण का जी कोणी मंडळी हे रस्ते अडवतात मुळात हे मंडळी प्रतिवादी आहेत आणि याच्यासाठी वादी हा सरकार पाहिजे, वादी सर्वसामान्य माणसाला करू नये. कारण का उद्या याचा संपूर्ण भोगवटा जो आहे तो सरकारकडे जमा होतो. शेतपट्टे असतील, रस्त्यांच्या पट्ट्या असतील, लाईटच्या कर असतील, हे सगळे शासनाला जमा होते. मग शासन याच्यामध्ये इंटरेस्ट का घेत नाही, का नाही शासन करत हे? आणि शासनाने ज्या वेळेला आदेश लिखतात त्याच टायमाला शासनाने प्रत्येक खात्याला, ज्या अधिकाऱ्यांनी आदेश काढले असतात त्या प्रत्येक खात्याला त्या अधिकारी पत्र देऊन ही अंमलबजावणी अंमलात आणावी अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे. आजची परिस्थिती हळूहळू काय झालंय, ही शिवपालन क्षेत्राचा चळवळ हळूहळू वाढायला लागलेली आहे. लोकांचा जो अजून स्वतःबद्दल गैरसमज आहे लोकांचा, म्हणजे आत्मविश्वास लोकांमध्ये राहील की होणारच नाही म्हणून, असं लोकांचं एक मनामध्ये ते बसलेलं आहे. आणि त्याच्यात काय होतं की विरुद्ध पार्टीवाला जो माणूस असतो त्यांना विरोधात जाऊन दुसरीकडे त्याच्या विरोधात वेगळंच काहीतरी पसरवतो की आम्ही रस्ता होणं देणार आहे, होऊ दुसऱ्याची गेली पाहिजे. परंतु इथं आम्ही काय करतोय, फक्त ज्या वेळेला हे रस्ते आम्ही मोकळे करायला लावतो त्या ते प्रशासकीय रस्ते आहेत मुळात पहिल्यापासून, परंतु शासनाने मध्यंतरी काही काळामध्ये लक्ष न दिल्यामुळं हे जे काही धनाढ्य लोक आहेत अतिक्रमण करणारे यांनी हे रस्ते स्वतःच्या शेतीमध्ये वहिवाटलेले सगळे.
आणि हे रस्ते हळूहळू मोकळे होण्याची फार गरज आहे. कारण का आज परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. जे काही विभक्तीकरण झालेलं आहे, कुटुंबाचं विभक्तीकरण झालंय, त्याच्यामुळे आज भावाभावांमध्ये वाद लागलेले या गोष्टीवरनं. आणि हे सगळं होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे प्रशासनाची ह्या स्वतःच्या शासकीय जमिनीवरती असणारी पकड खूप ढिली आहे. शासन स्वतःहूनही ते कमी करू त्यांची ती पकड जी आहे लोकांच्या अतिक्रमित ती हटवत नाही. आणि दुसरा मुद्दा असा की ज्या वेळेला एखादा वादी त्याच्या विरोधात जातो त्या टायमाला त्यालाही शासन साथ देत नाही. ही परिस्थिती होऊन बसलेली आहे. म्हणजे कठोर भूमिका अशी घेत नाही. कठोर भूमिका शासनाने घेतली पाहिजे. जिथं जिथं रस्त्यांचे मुद्दे येतात ते दोन्ही बाजूचा विचार करून त्याचा निर्णय फास्ट झाला पाहिजे. ही शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. याच्यामध्ये वेळ जातोय, पैसा तो शेतकऱ्यांचा. आज तुम्ही विचार करा, एक तर मालाला बाजारभाव नाही, त्याच्यामध्ये माल शेताच्या बाहेर काढायला रस्ते नाहीत, ही परिस्थिती आहे. आज आमच्या इथं तर अशी परिस्थिती आहे की ज्या अतिक्रमित शेतकऱ्यांनी वाटामध्येच गोठान ते घर बांधलेलं आहे, तर तिथून येणाऱ्या स्त्रियांचे गुडघे फुटायची वेळ आलेली आहे. तिथून कोणत्या प्रकारे मालाची वाहतूक करता येत नाही, ही परिस्थिती होऊन बसलेली आहे. पानंद रस्त्यामध्ये तो रस्ता आहे पण त्या जागेवर अतिक्रमण झालेलं आहे सगळं. आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टीला लोक वैतागलेली खूप. एखाद्या वेळेला असं वाटतं की याच्याबद्दल संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन खूप मोठं करावं आणि प्रशासनाला जाग आणून द्यावी, असं काहीतरी करावं असं वाटतंय. आणि याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. जर शासनाने लवकरात लवकर ह्या गोष्टीचा विचार नाही जर केला तर आम्ही भविष्यामध्ये मुंबईला जाऊन हे आंदोलन करू. आता शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे? आता सध्या शेतकऱ्यांना गरज खूप मोठी आहे. शेतकऱ्यांना गरज एवढी मोठी आहे की फक्त ह्या शेतकऱ्याला ही गोष्ट जमत नाही. कोणती गोष्ट जमत नाही की आपण जायचं, ते लेखी पुरावे तिथं सादर करायचे आणि त्याच्यानंतर शासन त्याच्यावरती आपल्याला सुनावण्या घेतंय. त्या सुनावणीची उत्तर देण्यासाठी येण्या जाण्यासाठी सुद्धा शासन लोकांना वेळ नाही एवढा. आमचं असं मत आहे ह्या गोष्टी जास्त लांबूट लावली नाही पाहिजे. एकदा तुमच्याकडे अर्ज दाखल झाला ना, त्याचा निकाल कमीत कमी महिन्याच्या आतमध्ये 1-2 सुनावण्या करून लावला पाहिजे, असं आमचं मत आहे. वेळ नको जायला. नुसत्या कागदपत्री निकाल नको आहेत, आदेश नको आहेत ते आपल्याला. ती अंमलबजावणी कागदपत्री नको आहेत, ती प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे शासनाने. म्हणजे आता समजा काम जर लेट होत चालली तर आंदोलन करणं हे तुम्हाला पर्यायच नाही त्याला. जर हे असं होत गेलं लोक कंटाळतील ह्या गोष्टीला. कारण काय झालं, पावसाळ्यामध्ये जी काय अवस्था लोकांची झालेली आहे, काही लोकांनी काही व्हिडिओ पाठवले त्या जागेचे आम्हाला. त्यांना मला असं वाटलं अरे हे तर आपण नरकाच्या दिशेने वाटचाल करतो असं वाटायला लागलेलं आहे. आपण स्वर्गाच्या दिशेने नाही तर नरकाच्या दिशेने जातोय. ही परिस्थिती लोकांची आहे. नमस्कार. तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक साहेबांनी जे आदेश केले त्याची कारवाई पुढील होण्यासाठी जे आपले भूमी अभिलेखचे माळवे साहेब आहे आणि सर्कल भाऊसाहेब यांचा तारखेचा ताळमेळ काय बसत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अतोनात हालत होती. तर ही थांबवण्यासाठी तहसीलदार साहेबांनी भूमी अभिलेखला आदेश काढले पाहिजे की तुम्ही तात्काळ त्या तारखेला जाऊन त्या शेतकऱ्यांच्या सर्वे नंबरचे बांध असतील किंवा गाव नकाशावरचे रस्ते असतील त्यांची मोजणी करून हद्दी निश्चित करण्यासाठी तहसीलदारांनी त्यांना आदेश केले पाहिजे. आणि सर्कल ऑफिसला सुद्धा सर्कल साहेबांना सांगितलं पाहिजे का बाबा त्यांना तारखा त्यांच्या सोयीनुसार द्या. कारण काय होते, सर्कलनी तारीख दिली तर भूमी अभिलेखची तारीख मिळत नाही. ते सांगतात आमच्याकडे माणसं उपलब्ध नाही. तर मग हा दोन्हींचा ताळमेळ कसा बसवता येईल हे तहसीलदार साहेबांनी त्यांना आदेश करावेत, अशी ही आमची शेतकऱ्यांची नम्र विनंती. आणि त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा जी आहे ती त्याच्यासाठी सुद्धा तहसीलदार साहेबांनी आदेश करावेत, ही एवढीच आमची विनंती आहे. आणि जेणेकरून शेतकऱ्यांना रस्ता खुला करताना काही त्रास होऊ नये किंवा ग्राम महसूल अधिकारी असतील, समजा ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच असतील, सदस्य बॉडी असेल, यांनी सुद्धा त्या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. समजा गावात एक रस्ता असेल किंवा अनेक रस्ते असतील, कोणताही रस्ता असेल तो हा शासनाचा रस्ता आहे, हा कोणी वैयक्तिक शेतकऱ्याचा नाही आहे. त्याच्यासाठी ग्रामपंचायत, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील यांनी येऊन जागेवरती सहकार्य रस्त्याच्या मालकांना करावा, ही नम्र विनंती. बोलायचे अजून कोण? तुम्हाला बोलायचे? तेवढंच बोलत होतो. तुम्हाला बोलायचं? बोला ना. आमची एक समितीच्या वतीने ना एक दुसरी मागणी अशी, जे सर्वे नंबरवरती पोल आहेत महावितरणची, त्यांनी ते पोल तात्काळ हटवले पाहिजे. कुठला रस्ता हो अगर ना हो, पण त्या जुन्या सर्वे नंबरवरती जे पोल आहेत ते त्यांनी काढलेच पाहिजेत. कारण शेतकऱ्याला एक पोल जर काढायचं म्हटलं तर कमीत कमी सगळ्या रस्त्याचं काम तर थांबतायचे. परंतु दुसरी एक दिवशी अशी भेटती, हा शेतकरी म्हणतो माझ्या बाजूला रवायचा नाही, दुसरा शेतकरी म्हणतो माझ्या बाजूला रवायचा नाही, मग तो रवायचा पुढं, याची दखल महावितरणने घ्यायला पाहिजे.
संबंधित शेतकरी रस्त्याच्या शेतकऱ्याला तकलीफ होता कामा नये ही आपली मागणी आहे आंबेगाव तालुका कृतीच माहितीची.